संजनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे, जो राशन घोटाळा आहे, जे राष्ट्रस्थ धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्री मध्ये किंवा असं दिलेलं जातं, पण ते लोकांपर्यंत पुरलं दिलं जात नाही, तर त्याचा हा घोटाळा कोण करतंय, कशा पद्धतीने करतंय, त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही। त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी उडवाउडीची उत्तरं देतात, परंतु तशी उत्तरं देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपास त्याची जी 2 नंबर फॅक्टरी आहे, त्याचं जे माल आहे त्याला पॉलिश कोण करतंय? हे बघा, निलेश देटणकर वैराग, आरिफ जमादार हुमनाबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं 2 नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात। आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलरकडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय। आम्ही बघितलेलं आहे, आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय, तात्काळ जे हे लोकांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तुम्ही आम्ही जिथं दाखवेल तिथे यायचं, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायची। जर 4 दिवसाच्या आत या डीलरवर, या 2 नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर, आमच्या आया बहिणीच्या तोंडातलं लहान लेकराचा सुद्धा जो काही लहान बाळाचा पोषणहार येतोय ते सुद्धा ती घेऊन त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते। मी आम्ही साहेबाच्या कानावर पुरवठा अधिकारी यांना सांगितलेलं आहे, तात्काळ 4 दिवसात जर या ठिकाणी तुम्ही धाड देऊन त्यांच्यावर कारवाई नाही केली तर 4 दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार। आणि जर उद्या काही कमी जास्त झालं तर सर्व जबाबदार अधिकारी असतील। आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा डोळे झाक करता, याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का, पोलीस प्रशासन सामील आहेत का, हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे। उद्या काही बी झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील, एवढं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।